छान छान मोदक आणतात माझ्यासाठी आणि प्रत्येक जण आला की लगेच बघतो यांनी काजूचा मोदक आणलेला आहे. अरे वा वा वा. अमिताभ बच्चन आतमध्ये आले आणि त्यांनी सांगितलं की मला तुमच्या बरोबर काही बोलायचं आहे, तर तुम्ही मला तुमचं वाह, क्या बात है. नमस्कार, मी सौरभ नाईक. NDTV मराठीच्या नाद गणेश या कार्यक्रमात आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. रसिक प्रेक्षक हो, घरोघरी गणरायाचं आगमन झालेलं आहे. वातावरणात आनंद आहे, उत्साह आहे, बाप्पाचा जयघोष आहे आणि नाद आहे. हा नाद सर्वव्यापी आहे. जसा तो वातावरणात भरून राहिलेला आहे तसाच तो सर्व कलांमध्येही प्रसवलेला आहे. आणि आपला बाप्पा म्हणजे 14 विद्या 64 कलांचा अधिपती. या कलाधिपतीनं आपल्यातील कलेचा अंश काही भक्तांना दिला आणि तो बाप्पाचा आशीर्वाद, ती अंशरूपी कला आज कलाकारांच्या माध्यमातून रसिकजनांचं मनोरंजन करते. आज असेच काही कलाकार आपल्या नाद गणेश या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. गेली 5 दशकं आपल्या कलेच्या माध्यमातून सबंध भारतावरच नव्हे तर जगावर जे अधिराज्य गाजवतात, ज्यांच्या बाहुल्या बोलू लागल्या की भली भली माणसं गप्प होतात, असे आपल्या सोबत आहेत आज रामदास पाध्ये सर. खूप खूप स्वागत आहे तुमचं NDTV मराठीमध्ये आणि आमच्या नाद गणेश या कार्यक्रमात. आणि सोबतच त्यांचे सुपुत्र, हा वारसा पुढे चालवणारे 3ऱ्या पिढीतले सत्यजित पाध्ये, तुमचं सुद्धा खूप खूप स्वागत. आणि अर्थातच बोलक्या बाहुल्या तर आपल्या सोबतच आहेत, पण अजून एक खास पाहुणे आहेत. गीत आणि संगीत, शब्द आणि सूर हातात हात गुंफून स्वैरपणे ज्यांचं व्हायोलिन संगीत क्षेत्रात विहार करतं, असे ज्येष्ठ व्हायोलिन वादक महेशजी खानोलकर. सर, तुमचंही स्वागत आहे NDTV मराठीमध्ये. नमस्कार. आपण खूप गप्पा मारणार आहोत, किस्से ऐकणार आहोत, पण इतकी छान सुंदर सुरुवात सरांनी करून दिलेली आहे. खरं तर हे गाणं ऐकलं की म्हणजे
गणपती आले असं वाटायला लागतं. हल्ली माहिती नाही किती मंडळात अशा पद्धतीची गाणी लागतात, पण लहानपणी किंवा अनेक वर्षांपूर्वी अशी गाणी लागायची आणि मग गणपती आलेत असं वाटू लागायचं. प्रत्येकाच्या काही ना काहीतरी खास आठवणी असतील गणपतीच्या. तुमच्या काय खास आठवणी? मला तुमच्यापासून सुरुवात करायची आहे. गणपतीच्या माझ्या खूप आठवणी आहेत. लहानपणापासून आमच्या घरात गणपती असल्यामुळे नॅचरली आम्ही लहानपणापासून गणपती बाप्पा मोरया हे असतंच. पण सांगण्यासारखी आठवण अशी एक आहे की माझे वडील कार्यक्रम करत बावल्यांचे, आणि वडिलांचा एक कार्यक्रम प्रमोद नवलकर आपल्याला माहिती असतील, ते वडिलांचे खूप जवळचे मित्र होते आणि त्यांच्या मॅगझिनसाठी प्रभू प्रभात असं त्यांचं होतं. तर त्याच्यासाठी माझ्या वडिलांनी त्यांनी सांगितलं की तुमचा कार्यक्रम करायचा आहे. तर ते म्हणाले नाही, आणि मी सांगितलं, माझे वडील म्हणाले करीन, पण एक अट आहे, माझा मुलगा कार्यक्रम करतो, पहिल्यांदी तो कार्यक्रम करणार आहे तुमच्या इकडे, तर त्याचा कार्यक्रम झाला पाहिजे, अगदी थोडा वेळ का होईना पण झाला पाहिजे. पण हरकत नाही, प्रमोद नवलकर म्हणाले हरकत नाही, आपण ते अनाउन्सच करू ना की पहिला कार्यक्रम म्हणून त्यांचा. आणि वडिलांचा कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर त्याने अनाउन्समेंट केलं की आज प्रथम त्यांचा सुपुत्र त्यांचे रामदास पाध्ये, आणि त्यावेळेला माझं वय होतं 13 किंवा 14. ते कार्यक्रम आपल्या समोर सादर करणार आहेत, आपण त्याचं स्वागत करूया. आणि मी कार्यक्रम 5 मिनिटं केला. चांगला झाला असं नाही मी म्हणेन, चांगला झाला. आणि सगळ्या लोकांनी नावाजलं की वा 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 बाप से बेटा सवाई वगैरे, हे सगळं माझ्या तोंडावर फक्त बोलले ते. आणि वडिलांचा तो कार्यक्रम आणि माझा पहिला कार्यक्रम, तर दुर्दैवाने माझे वडील 1 आठवड्याने हार्ट अटॅकने गेले. म्हणून वडिलांचा तो शेवटचा कार्यक्रम ठरला आणि माझा आयुष्यातला पहिला कार्यक्रम ठरला. ही मला आठवण मी कधी विसरणार नाही. त्याच्यानंतर वडिलांचा एक अपुरा राहिला होता. त्याच्यानंतर 15 दिवसांनी गणपती होते. अच्छा. तर गणपतीत इन्कम टॅक्स कॉलनीमध्ये तो कार्यक्रम वडील करणार होते, आणि इन्कम टॅक्स दातार म्हणून होते, ते घरी आले माझ्या. ते म्हणाले मला कळलं वडिलांचं, पण मला एक सांगायचं आहे, तू कार्यक्रम केला पाहिजे वडिलांची आठवण म्हणून आमच्या इकडे. तर मी सांगितलं मी करतो. आणि इन्कम टॅक्स कॉलनीमध्ये प्रथम जाहीर कार्यक्रम मी बावल्यांचे केले. वाह 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 वाह. याच्यापेक्षा आणखीन काही ती सुंदर आठवण आहे. म्हणजे गणपतीशी किती कनेक्टेड आहे, बाप्पाच्या आशीर्वादानेच बाप्पाच्या समोर मला करायला मिळाला. आणि त्यानंतर बाप्पानी माझ्यावर जी काही कृपा केली, खरंच आहे. त्याच्यानंतर मला देव कृपेने आणि वडिलांच्या आशीर्वादाने, बाप्पांच्या आशीर्वादाने भरभरून दिलं. खरंच आहे. आणि हा वारसा अर्थातच तुम्ही पुढे चालवताय. मला सांगा तुमची काय आठवण आहे, जसं की तुमचा पहिला कार्यक्रम कधी झाला, किंवा तुम्हाला कधी कळलं की बाबा काहीतरी वेगळं करतात आणि आपल्याला त्यात आवड आहे, हे कधी वाटलं तुम्हाला? जसं लहानपणापासून ही कला आमच्या घरी होती. म्हणजे माझ्या आजोबांनी 1916 आणि 17च्या मध्ये ही कला सुरू केली. अर्धवटराव त्यांनी कॅरेक्टर त्यांचं निर्माण केलं होतं. नंतर बाबांनी 67 पासून सुरू केलं. आणि लहानपणापासून माझ्या अवतीभोवती बावल्या असायच्या, मी लहानपणापासून बघायचो वगैरे वगैरे. आणि एक दिवस टीचरनी मला सांगितलं, मी आय थिंक 7वीत असो,
आणि मला सांगितलं की तू शाळेची गॅदरिंग आहे, तू करशील का कार्यक्रम? तर मी बाबांना येऊन सांगितलं की असं असं सांगितलंय. तर मग मी विचार केला की काय करायचं. बाबांनी सांगितलं आहेत पपेट्स, बघ तू काही करू शकतोस. मग मी सांगितलं, कारण तेव्हा बाबा स्टुडिओमध्ये पपेट बनवत बसायचे आणि मी पण बनवायचो. तर मी सांगितलं मी स्वतः बनवीन पपेट, माझं स्वतःचं पपेट मी बनवणार. वर्षाची गोष्ट आहे? मी एक 10-12 वर्षाचा असेन. तर मग मी सांगितलं मी पिंक पॅन्थरचं एक पपेट बनवतो मी. मग मी पिंक पॅन्थरचं पपेट बनवलं. मी डायलॉग्स वगैरे लिहिले, स्वतःच लिहिले थोडेसे. स्वतःच लिहिले. आणि गंमत म्हणजे आई बाबा चीफ गेस्ट होते. तर मग तो पपेटचा पाय पडला वगैरे, गमती जमती शाळेतल्या गॅदरिंगच्या. मग नंतर आणि तेव्हापासून मग मी प्रॉपर ट्रेनिंग घ्यायला लागलो. आणि नंतर मग मी पोद्दार कॉलेजचा विद्यार्थी आहे. ओके. अरे पोद्दार कॉलेजचा विद्यार्थी. आणि मग त्याच्या आमचा खासियत म्हणजे आमच्या पोद्दार कॉलेजमध्ये गणपती असतो 1.5 दिवसाचा आणि स्टुडंट्सच सगळं डेकोरेशन करतात आणि सगळं करतात. तर तेव्हापासून मग मी ॲक्च्युली गणपतीपासून मी कार्यक्रम ॲक्च्युली सुरू करायला लागलो. म्हणून मला पोद्दार कॉलेजचा गणपतीचा जो कार्यक्रम होता तो फार स्पेशल असायचा. कारण दरवर्षी 5 वर्ष मी BCom पर्यंत मी दरवर्षी करायचो, म्हणून काहीतरी करायचो. आणि तेव्हापासून मी म्हणजे सेमी प्रोफेशनल काइंड ऑफ झालो. मग छोटे छोटे गणपतीचे अनेक कार्यक्रम केले आणि सगळ्या ऑल ओव्हर मुंबई महाराष्ट्रामध्ये गणपतीचे कार्यक्रम. म्हणून तो एक गणपतीचा कार्यक्रम म्हणजे खूप एक वेगळा आणि तो एक आशीर्वाद आपण म्हणू शकतो. काय आज तुम्ही दोघंच आलात, तुमच्या फॅमिली मेंबर्सना कोणी सोबत नाही आणलं तुम्ही? मी आलोय की. नमस्कार 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 नमस्कार. ही नवी कुठली कार? अरे नवीन कार नाही रे, मग नवीन सरकार का जे महाराष्ट्रात लवकरच येणार आहे. अरे पण तुझं नाव काय? माझं नाव सांगायची गरज नाही, मी आहे उंदीर मामा. नमस्कार. NDTV मराठीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना माझा नमस्कार. उंदीर मामा की जय. बरं उंदीर मामा, तू सगळ्यांचं स्वागत करणार आहेस का? तुम्ही स्वागत करा नीट 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 नीट. हो बरं. नमस्ते नमस्ते नमस्ते. असते असते असते. बरं उंदीर मामा, काय? गणपती आहेत, 10 दिवस आपण गणपतीचं आगमन झालेलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं? एकदम खूप छान वाटतं. सगळे भक्तजन खूप छान छान मोदक आणतात माझ्यासाठी. आणि प्रत्येक जण आला की मी लगेच बघतो, यांनी काजूचा मोदक आणलेला आहे. अरे वा वा वा, यांनी हा मोदक आणलेला आहे. अगदी वाट बघत असतो. बरं पण उंदीर मामा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. सोपा प्रश्न विचारा. तू काळजी करू नको, मी तुला अगदी सोपा असा प्रश्न विचारणार आहे. समजा तुझ्याकडे 4 मोदक आहेत, म्हणजे तुझ्याकडे खूप तुम्हाला मोदक येतात म्हणून मी प्रश्न विचारतो. समजा तुझ्याकडे 4 मोदक आहेत आणि त्याच्यातले 2 मोदक तू मला दिलेस, तर तुझ्याकडे किती मोदक उरणार? 4 मोदक उरणार. 4 मोदक कसे काय उरणार? मी काही मोदक सगळं तुम्हाला देणार नाही, मी स्वतःच खाऊन टाकतो. मोदक द्यायची गोष्ट नसते. नाही ते बरोबर आहे. तर अशा पद्धतीने मी कार्यक्रम करत असतो. सरावाने येतो. तुम्हाला रिएक्शन देतोय, या कॅमेराला सगळ्यांना रिएक्शन देतोय. म्हणजे हा बोलत असताना मी असं करतोय, म्हणजे चांगला शॉट येतो ना. पण खरंच खूप खूप मजा आली. आणि उंदीर मामा, थँक्यू सो मच, तुम्ही आज इथे आलात, मजा आली आम्हाला खूप. NDTV मराठीचे लोकांना मला मोदक वगैरे देणार ना? काय देणार. हे झालं की लगेच देणार तुम्हाला मोदक. आणि तुम्ही येत राहा असेच नक्की. पण जशा यांच्या बाहुल्या बोलतात, बोलक्या बाहुल्या, तसं तुमचं व्हायोलिनही बोलतं असं मी ऐकलंय. तुम्ही एखादा डायलॉग म्हणा की. नमस्कार. अरे वा, क्या बात आहे. पण सर, व्हायोलिन म्हटलं की मग करुण रस साधारण असं एक आपण म्हणतो की लक्षात येतं, किंवा त्या पद्धतीने आता एक ट्रेंड बनलेला आहे. पण मग त्याच्याशिवाय व्हायोलिन मध्ये काही? व्हायोलिन म्हणजे करुण रस म्हणण्यापेक्षा व्हायोलिन मधून कुठलाही रस हा जास्त इंटेन्स इंटेन्सिव्हली येतो. त्यामुळे व्हायोलिन
मध्ये करुण रस हा जास्त वाजवला जातो, पण व्हायोलिन हे असं वाद्य आहे की त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे रस तुम्ही दाखवू शकता. ओके. म्हणजे अगदीच मी आता तुम्हाला एखादी लावणी ऐकवली तर चालेल का? अरे क्या बात आहे, आम्ही कधीच व्हायोलिनवर लावणी ऐकलेली नाही. याच्यामध्ये डायलॉग जे म्हणत होतो ना, ते आपण त्याच्यामध्ये कसं काय इन्क्लूड करता येईल ते बघू. खळे साहेबांचा मगाशी आपण उल्लेख केला. खळे साहेबांच्या काय आठवणी आहेत काही काकांच्या? कारण अनेकांकडनं ऐकलेलं आहे, इतक्या मोठ्या माणसासोबत तुम्ही काम केलेलं आहे, त्यांच्या काही आठवणी आणि त्यानंतर अर्थात त्यांच्यासोबत काम केलं एखादं आवडेल गाणं? खळे साहेब म्हणजे 1991 सालानंतर जेव्हा जेव्हा खळे रजनी असायची, स्वतः फोन करायचे आणि सांगायचे की राजा आपला कार्यक्रम आहे. वा. आणि त्यांच्या माझ्यासाठी ती आज्ञा होती, नाही म्हणणं वगैरे शक्यच नव्हतं. 2003 साली त्यांचा वाढदिवस असताना सगळे खळे रजनीमध्ये गाणारे सगळे जमले होते आणि त्यांचीच गाणी सादर होत होती आणि त्यात मी एक गाणं व्हायोलिनवर वाजवलं 2003 साली. तर झालं असं की तो हे संपल्यानंतर, कार्यक्रम संपल्यानंतर, म्हणजे आपला प्रायव्हेटच कार्यक्रम होता, ते म्हणाले की तू माझी गाणी वाजव आणि त्याचा अल्बम कर. तर मी म्हटलं अहो माझं कोण ऐकणार, माझं गाणं नाही तू कर, मी तुला निवडून देतो. आणि मला असं वाटलं की ते एक आपल्या माणसाला असं एक प्रेमळपणे म्हणतात ना, तसं त्यांनी म्हणाले असतील. पण त्यांनी 18 गाणी काढून दिली स्वतः की ही गाणी तू वाजव म्हणून. ऑफकोर्स 18 नाही वाजवली, पण त्यातली 10 मी वाजवली आणि ती पब्लिश होण्याआधी त्यांनी ती ऐकावीत आणि अप्रूव्ह करावीत म्हणून मी त्यांच्याकडे गेलो. त्यांचं रेकॉर्डिंग होतं V2 मध्ये वांद्र्याला. तर मला म्हणाले की 10 गाणी ऐकवण्याची काही गरज नाही, ही 2 गाणी ऐकव. आणि त्यांनी 2 गाणी ऐकली आणि म्हणाले की ही 2 गाणी तू छान वाजवली आहेस ना, म्हणजे मला इतर गाणी ऐकण्याची काही गरज नाही. आणि तिथे त्यांनी अप्रुव्हल दिलं. आणि मग 2006 साली त्यांच्या आणि तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं त्या अल्बमचं. आणि म्हणजे स्वतःहून त्यांनी मला प्रेरणा दिली आणि तो अल्बम छान चालला देखील. म्हणजे व्हीनस कंपनीने त्याचं प्रोडक्शन केलं होतं त्यावेळेस.
आणि तो म्हणजे खळे साहेबांनी सांगितलं की तू हे कर म्हणून. क्या बात आहे. मग त्या 2 गाण्यांपैकी एखादं? त्या 2 गाण्यांपैकी ठीक आहे, मी आता ट्रॅकवरती वाजवणं शक्य नाही, पण मी तानपुऱ्यावरती एक ती झलक एक तुम्हाला ऐकवतो. धन्यवाद. अर्थात पाध्ये म्हटलं की बाहुल्या आल्याच आणि बाहुल्या म्हटलं की 2 प्रकर्षण आठवतात. म्हणजे अनेक चित्रपट आणि नाटकं आणि सगळ्याच तुम्ही छान मुसाफिरी केलेली आहे. पण जाहिराती आणि चित्रपट त्याबद्दल काय सांगाल? चित्रपट म्हणजे अगदी सुरुवातीचा चित्रपट अमिताभ बच्चन बरोबर मला करायला मिळाला. वा. अमिताभ बच्चननी माझा षण्मुखानंदमध्ये कार्यक्रम, फिल्मफेअरला माझा कार्यक्रम 79ला होता. 79च्या आसपास अगोदर असेल. आणि तो झाल्यावर अमिताभ बच्चन आतमध्ये आले आणि त्यांनी सांगितलं की मला तुमच्या बरोबर काही बोलायचं आहे, तर तुम्ही मला तुमचा ऍड्रेस द्याल का? मी माझं कार्ड दिलं, मी तुमच्याशी बोलायचं आहे मला काही. आणि 2 दिवसात त्यांनी स्टुडिओमध्ये मला बोलवलं. मी आणि अपर्णा आम्ही दोघं मिळून, कारण अमिताभला जवळून बघायचं म्हणजे काय, गेलो आणि त्यांनी सांगितलं की मी एक नवीन पिक्चर करतोय, त्याचं नाव आहे महान. त्या महानमध्ये तुम्ही जे काही काल केलंत ते अप्रतिम आहे, मला तसं काहीतरी करायचं आहे.
तर तुम्ही मला शिकवाल का? तर मी सांगितलं शिकवणं कठीण आहे थोड्या दिवसात, पण तुम्ही करता असा भास निर्माण मी करू शकतो. तो म्हणाला मग झालं काम माझं. आणि त्याच्यानंतर मी लपून राहून ते जे तो जो त्यांच्या बरोबर अर्धवट रावांच्या बरोबर त्यांनी कार्यक्रम केला, म्हणजे फिल्म मध्ये दाखवलं त्यांनी, त्याच्यात प्रत्येक शॉट मध्ये मी लपलेलो आहे. आणि तो करून मला खूप आनंद मिळाला. एवढंच नाही तर अमिताभनी पण मला म्हटलं की तुझी कमाल आहे, तू तुझ्यासारखा कोण नाही हे मला कळलं. क्या बात आहे. तर तो माझा पहिला चित्रपट, त्याच्यानंतर दुसरा चित्रपट आला आणि तिसरा महेश कोठारेंनी. बापरे, अजूनही भीती आहे लोकांच्या मनामध्ये. महेश कोठारेंनी जो केला, मला असं वाटतं जो भावल्यांचा वापर खऱ्या अर्थाने जो कोणी जर केला असेल तर तो महेश कोठारे केला, कारण पूर्ण सिनेमाच भावल्यावर. ते जे चॅलेंज होतं ते खूप मोठं होतं. म्हणजे त्यांनी त्या भावल्यांच्या माध्यमाला त्यांनी खूप जस्टिस दिला असं मला वाटतं. करेक्ट. त्यांनी सांगितलं मला असा मी बनवतोय पिक्चर एक, आणि त्या चित्रपटात बावली हे मुख्य पात्र आहे आणि ते तूच साकारायला पाहिजेस. मी तुझा कार्यक्रम त्यांनी बघितला माझा, डेफिनेटली, आणि ते तूच करायला पाहिजेस. तर मी सांगितलं मला करायला आवडेल, माझ्याकडे बरीच पात्र आहेत. तो म्हणाल नाही नवीन क्रिएट करायचं माझ्यासाठी. हो. तर मी सांगितलं करायला हरकत नाही, पण मला वेळ लागेल, मला लगेच नाही. तुला किती वेळ लागेल? मी सांगितलं 1.5-2 महिने दिले. 2 महिने, 2 महिन्याच्या नंतर मी तुझ्याकडे येणार आणि बघणार काय केलंस ते. तर मी 1.5 ते 2 महिन्यात, तुम्हाला आश्चर्य वाटेल, 16 का 17 बाहुल्या बनवल्या. बापरे, 16 का 17 बाहुल्या, आणि त्यातली मला एकही पसंत नाही पडली. मग शेवटी असा विचार केला की या 16-17 मधल्या प्रत्येक बाहुलीचं काहीतरी वैशिष्ट्य आहे, बरोबर, आणि ते आपण कॅच केलं पाहिजे. तर मग याचे डोळे बरे आहेत, याचे कान बरे आहेत, याचं तोंड बरं आहे, याचे हे बरं आहे, ते बरं आहे. असं करत करत मी एक नवीन बाहुली क्रिएट केली. आणि त्या बाहुलीचं नाव त्यावेळेला मला माहिती नव्हतं काय आहे ते. तर ती बाहुली केली आणि महेशला मी सांगितलं मी येतोय तुझ्याकडे. ही पण एक आठवण. म्हणजे आम्ही बाहुली बनवली आणि आता आपण गणपतीचा कार्यक्रम करतोय म्हणून मी तुम्हाला सांगतो. बरोबर. तर आम्ही त्यावेळी महेश कोठारे माहीमला राहायचे आणि गणपती होता. तर त्यांनी सांगितलं तू गणपतीला ये आणि बाहुली तू बनवली आहे, तू ये. म्हणून आम्ही गणपतीचं दर्शनाला गेलो आणि ती बाहुली आतमध्ये ठेवून दिली होती मी पिशवीत. हा आला, अपर्णा आली आणि मी आलो, गणपतीचं दर्शन घेतलं, पाया पडलो आणि बाहुली पिशवीतून बाहेर काढली आणि ती गणपतीच्या पायाशी ठेवली. म्हणजे ही अगदी आठवण आता गणपतीचं म्हणजे तात्या विंचूचा आशीर्वाद गणपतीचा मिळाला असं तुम्ही समजू शकता. आणि मी सांगितलं ही बघ, म्हणाला झालं आपलं काम, तू सुरू कर आता. क्या बात आहे, किती सुंदर अगदी आता आठवण मला झाली. नाही असं ही या ज्या काही आठवणी आहेत ना त्या आयुष्यभर मी कधी विसरू शकणार नाही. खूप मजा आली आणि खरंच या गप्पा अशाच सुरू राहतील. पण आता अर्थातच आपल्याला कुठेतरी थांबावं लागेल. पण जाता जाता सगळ्यांना तुम्हाला प्रश्न विचारले. उंदीर मामा, तुम्हाला काही सांगायचंय का? अहो मी एकटा आलेलो नाहीये, माझ्या बरोबर अजून कोण येणार सांगा बरं. गणपती काका सुद्धा आलेले आहे. मग कुठे ते? त्यांना बोलवा आता बाप्पाला लवकर. बघा इकडे.
अरे वा सगळे जण इथे आलात, बरं झालं. गणपती बाप्पा मोरया असं म्हणायला पाहिजे तुम्ही. अरे ते तर म्हणणार, पण तुला काही सांगायचं आहे का? सांगायचं आहे, आता सांगतो बघा. माझ्या परमप्रिय भक्तांनो, काय हा तुमचा कलकलाट, गलबलाट, गोंगाट आणि काय ही तुमची न संपणारी गाणी. तुमचा हा गोंगाट ऐकून माझे सुपा एवढे कान सुद्धा दुखायला लागले. अरे तुम्ही माझ्यासाठी घालीन लोटांगण ही आरती म्हणता, आता मला लोटांगण घालायची वेळ आली आहे. आजच्या या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काळात मशीन हुशार होत चालली आहेत, पण माणूस मात्र एकमेकांशी मशीन सारखा वागायला लागलाय. अरे माझा उत्सव साजरा करताना आजूबाजूच्या वातावरणाचं भान ठेवा, पर्यावरणाचं भान ठेवा, इको फ्रेंडली मूर्ती वापरा, कायद्याचे पालन करून हा सण साजरा करा आणि सगळ्यात महत्त्वाचं भक्तिभावाने हा सण साजरा करा आणि सणाचं पावित्र्य हरवून देऊ नका. तरच तुमचा गणेश उत्सव सुखा समाधानाचा होईल. तुम्हाला सुबुद्धी लाभो, माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे. गणपती बाप्पा तुम्ही आलात आणि आम्हाला इथे आशीर्वाद दिलात. मुळात सगळ्यांना, सगळ्या रसिक प्रेक्षकांना संदेश दिलेला आहे, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि आम्हा सगळ्या रसिक प्रेक्षकांकडनं आमचा नमस्कार स्वीकार करा. आणि उंदीर मामा, तुम्ही आता हा इंटरव्ह्यू संपल्यानंतर मोदक खायला यायचंय बरं? नक्की येणार. उकडीचा मोदक मला आवडतो. उकडीचा मोदकच देणार. आणि खरंच तिन्ही आपल्या पाहुण्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आज तुम्ही आलात आणि खरंच खूप छान वाटलं. तुम्हा सर्वांना माझे खूप खूप आशीर्वाद. गाय 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 गाय. रसिक हो, हे वातावरण भारलेलं आहे आणि ह्या वातावरणात ह्या पाहुण्यांच्या येण्यानं जो आनंद भरलेला आहे त्याचा अनुभव तुम्हाला घरबसल्या देखील आलाच असेल. हा आनंद असाच हृदयात जपून ठेवूया आणि हा आनंद द्विगुणित करण्यासाठी पुन्हा भेटूया पुढल्या भागात. तोवर नमस्कार.